परीक्षेतील घोळावरून देशात गदारोळ उडालेला आहे। केंद्र सरकारवर पालकांचा रोष वाढत चाललाय। देशभरात पालक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि हा रोष कमी करण्यासाठी की काय केंद्र सरकारनं घाईघाईत पेपर फुटी विरोधी कायदा लागू केलाय। पण कायद्यामुळे खरंच पेपर फुटीला आळा बसणार आहे का पाहूया। शुक्रवारी रात्री केंद्र सरकारनं पेपर फुटी विरोधात कायदा लागू केला। पेपर फुटीला लगाम लावण्यासाठी हा कायदा करण्यात आला। केंद्र सरकारनं या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे। स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकर भरती परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आलाय। पेपर फोडल्यास, उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। परीक्षा प्रक्रियेत सहभाग असलेल्या संस्था, सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेतील व्यक्ती किंवा व्यक्ती समूहानं हा गुन्हा केला तर 5 ते 10 वर्षाचा कारावास आणि 1 कोटीच्या दंडाची तरतूद कायद्यात नमूद करण्यात आली आहे। हुशार विद्यार्थ्यांमध्ये जे नैराश्य निर्माण होत आहे त्यासाठी केंद्र सरकार जो कायदा आणू पाहत आहे तो नक्कीच कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे। परंतु पेपरफुटी ही एका व्यक्तीची कृती नसून ती एक संघटित गुन्हेगारी असते। त्यामुळे गुन्हेगारांना ज्याप्रमाणे मोक्कासारखे कायदे लावले जातात तशा प्रकारच्या कायद्याची यासाठी खरंच गरज आहे। देशात सध्या नीट परीक्षेतला घोळ गाजतोय। या प्रकरणातल्या आरोपींना राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलंय। या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेप रोखण्याची आवश्यकता असल्याचं शिक्षण क्षेत्रातल्या जाणकारांना वाटतंय। ज्या प्रकारचे अनेक राजकीय व्यक्तींचे गुप्त आशीर्वाद त्या साऱ्या प्रक्रियेमध्ये दिसून आले, तेव्हा पेपरफुटीसारखं धाडस जेव्हा केलं जातं तेव्हा त्यामागे असणाऱ्या धनदांडग्या शक्ती, राजकीय शक्ती याच खरं तर हे घडवत असतात। त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीला किंवा काहींना टार्गेट करणारे कायदे कितपत सक्षम ठरतील हा मला प्रश्न पडतो। नीट परीक्षेतील गोंधळामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पालकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं तर UGC नेट परीक्षेत अनियमिततेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्यात। त्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पालकांमधला आक्रोश काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेपर फुटीला आळा घालण्यासाठी हा कायदा लागू केल्याची चर्चा आहे। खरं तर हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी परीक्षा गैरप्रकारातील आरोपींवर जरब बसवण्यासाठी कठोर कायदा नव्हता। त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात केंद्रानं सार्वजनिक परीक्षा कायदा